तो तुमचा वेळही चांगलाच जातो आणि तुमचे सत्कर्म घडतात. आणि तुम्हाला एकांत जेवढा मिळेल तर तुमची जे पाठ करायची वृत्ती असते आठवत नाही, यारदास म्हणतात कमी झाली, तर याच्यामुळे तुमचं ते यारदास वाढते. एक वेळ वाचलं की ते परीक्षेत तुम्हाला आठवते, डोकं दुखणं बंद होते. काही काही मुलांना अभ्यास करतात, परंतु काय होते, खूप अभ्यास करतात, पेपर सोडवायच्या वेळेस त्याचं डोकं दुखते, आठवत नाही. ह्या घटना घडतात. त्याच्यामागं एकच कारण की तुम्ही नेहमी करता कमीत कमी 2 मिनटं 5 मिनटं जास्तीत जास्त अर्धा तास जर मन एकाग्र करण्याचा प्रयत्न केला तर तुमचं जीवन सफल होते. तुम्ही खूपच चांगला संदेश दिला. कारण आज काय झालं की 500 मुलांचं डोक्यावर घेऊन उदो सुरू आहे UPSCमुळे. पण बाकीचे बिचारे 10 लाख विद्यार्थी बसले, त्यांना वाटते जणू काय आता आपण निराशेच्या खोल खड्ड्यात गेलो. आणि म्हणून तुमची संतवाणी या लोकांना खूप उपयोगी होईल. आणि अधिक आपण काय सांगू इच्छिता? तुम्ही ध्यानातून एकांतवास आणि अभ्यासाची एकाग्रता वाढवा. एकांतवासानं